सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण गाणगापूरच्या मठातील ज्या निर्गुण पादुका आहेत त्या निर्गुण पादुकांची संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहावा लागेल. पहा, गाणगापूर हे निर्गुण तत्वाची अनुभूती देणारे दत्त क्षेत्र आहे, जिथे गेल्यावर अनेकांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत आणि राहत नाहीत. तर आज तिथेच गाणगापूरचा जो मठ आहे, निर्गुण पादुका मठ, तर तेथील ज्या निर्गुण पादुका आहेत त्या पादुकांची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, निर्गुण पादुका म्हणजे काय हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. निर्गुण म्हणजेच रंग, रूप, आकार, गुण यांच्या पलीकडील परब्रह्म स्वरूप. गाणगापुरातील या पादुका भगवान दत्तात्रयांच्या निराकार सर्वव्यापी गुरुतत्वाचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर या पादुका स्थापन कोणी केल्या तर पहा, श्री गुरुचरित्रातील परंपरेनुसार श्री नृसिंह सरस्वती महाराज श्रीशैल पर्वताकडे गमन करण्यापूर्वी भक्तांना त्यांनी आश्वासन दिले की आम्ही गाणगापुरी नित्य वास करीतो. त्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ येथे निर्गुण पादुकांची पूजा सुरू झाली. त्याचबरोबर या शास्त्रातील आधार काय आहे निर्गुण पादुकाला तर पहा, श्री गुरुचरित्र अध्याय 51 ते 53 मध्ये गाणगापूर, भीमा अमरजा संगम आणि येथील महिमा वर्णन केले आहे. श्री गुरूंनी नित्य गाणगापूरमध्ये सूक्ष्म रूपाने वास करण्याचे सांगितले आहे. त्यानंतर गाणगापूरचे महत्त्व पहा, श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे सुमारे 23 वर्ष वास्तव्य करून असंख्य भक्तांचा उद्धार केला. हे दत्त संप्रदायातील सर्वात जागृत आणि कृपामय क्षेत्र मानले जाते. त्याचबरोबर गाणगापूर येथे कोणते कोणते विधी करतात तर पहा, निर्गुण पादुकांचे दर्शन, भीमा अमरजा संगम स्नान, श्री गुरुचरित्र पारायण, माधुकरी म्हणजे किमान 5 घरातून भिक्षा, श्रीदत्त नामजप, प्रदक्षिणा आणि आरती. त्याचबरोबर निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्याने काय लाभ होतात तर पहा, गुरुकृपा प्राप्त होते. सर्वात प्रथम तर निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्याचा पहिला लाभ आहे की गुरुकृपा प्राप्त होते. दत्त महाराज जे आपले गुरु आहेत, गुरुस्वरूप आहेत, तर त्यांची कृपा आपल्यावरती होते, आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर पितृदोष, मानसिक अस्थिरता आणि नकारात्मकतेपासून आपल्याला संरक्षण मिळते. त्याचबरोबर साधना, नामजप आणि ध्यानात आपल्या प्रगती होते. मनाला शांती, आत्मविश्वास आणि समाधान प्राप्त होते. घरात सुख, समाधान आणि आध्यात्मिक वातावरण तयार होते. त्याचबरोबर गुरुभक्तीही दृढ होते. त्याचबरोबर आता आपण पाहूयात की दर्शनाची पद्धत कोणती आहे. ज्या निर्गुण पादुका आहेत तर त्या पादुकांच्या दर्शनाची पद्धत कोणती आहे, योग्य पद्धत कोणती आहे तर पहा, स्नान करून शुद्ध मनाने यात्रा करावी. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपावा. गुरुचरित्रातील काही अध्याय किंवा दत्त स्तोत्रही पठण करावी. नम्रतेने पादुकांना मस्तक टेकून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी. आता आपण पाहूयात की निर्गुण पादुकांचा आध्यात्मिक संदेश काय आहे. तर सर्वप्रथम चरण पादुका म्हणजे साधनेची सुरुवात आहे. विमल पादुका म्हणजेच अंतकरणाची शुद्धता आहे. मनोहर पादुका म्हणजेच गुरुप्रेमाची अनुभूती आहे. आणि निर्गुण पादुका म्हणजेच आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूती आहे. दत्तगुरू म्हणतात की मी केवळ या पादुकांमध्ये नाही, तर मी प्रत्येक जीवात, प्रत्येक कणात आणि प्रत्येक श्वासात आहे. त्याचबरोबर श्री गुरुचरित्रातील संदेश हाच आहे की श्री गुरुभक्तांना आश्वासन देतात की ते गाणगापूरमध्ये सूक्ष्म रूपाने नित्यवास करतात. त्यामुळे आजही लाखो भक्त निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन गुरुकृपेचा आस्वाद आणि अनुभव घेतात. तर स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाणगापूरच्या निर्गुण पादुका मठातील निर्गुण पादुकांविषयीची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहिली. तुम्हाला ती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्हाला आणखीही गाणगापूर किंवा अक्कलकोटमधील प्रसिद्ध ठिकाणांची माहिती किंवा तुमच्या मनात पडलेला एखादा प्रश्न ज्याचे उत्तर तुम्हाला हवे आहे तर तो प्रश्न, ते क्षेत्र कमेंटमध्ये नक्की मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.